कानात बोटच घालतो. एक गप्प बसा, आलीये तुमची मालकीण, ती तिथे आहे. अनिल बोलतच दरवाजाकडे हात करतो. तशी धामणी जी भिंतीच्या आड उभी राहिली होती ती आत येते. ती समोर दिसताच नाजूक आणि सर्जाची मात्र धडधड जास्तच वाढते. तिच्या जवळ जाण्यासाठी ते दोघं आता अक्षरशः मागे पुढे होत पात आपटायला लागले होते. शिवाय हंबरडा फोडणं तर चालूच होतं. हलकीशी पाण्याची धार पण दोघांच्या डोळ्यातून वाहत होती. त्यांची तिच्या जवळ जाण्यासाठीची धडधड बघून अनिल आणि दामिनी सुद्धा भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघू लागतात. नाजूक सर्जा बोलतच दामिनी त्यांच्या जवळ जाते आणि त्यांच्या तोंडावरून हात फिरू लागते. तशी त्यांची सुद्धा धडपड थोडी कमी होते. दामिनी त्या दोघांच्या मध्ये उभी होती. तिने त्यांच्या तोंडावरून हात फिरवत दोघेही तिच्या खांद्यावर त्यांचं तोंड टेकवतात. जणू गळाभेट चालू होती त्या तिघांची. त्या तिघांना एवढं भावुक झालेलं बघून अनिलचं मन सुद्धा भरून येतं. डोळ्यांची पापणी लवताच त्याच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब निसटतात. इकडे त्या तिघांची मात्र त्यांची गळाभेट चालूच होती. आता तर नाजूक तिच्या चेहऱ्यावर जीभ फिरवत होता, तर सर्जा तिचा हात चाटत होता. त्यांचा मायेचा स्पर्श तिला देऊ पाहत होते ते दोन मुके प्राण. दामिनी सुद्धा तेवढ्याच उत्कंठेने त्यांच्या गळ्यावरून हात फिरवत होती. कसे आहात तुम्ही दोघं? थोड्या वेळाने ती बाजूला होत आळीपाळीने त्या दोघांकडे बघत बोलते. त्यावर नाजूक आणि सर्जा फक्त त्यांची मान डोलावतात आणि शेपूट हलवू लागतात. मी पण ठीक आहे. त्यांना तिच्याकडे एकटक बघत बघून दामिनी पण उत्तर देते. तसे ही दोघं परत तिच्या गळ्यात पडतात. झालं का मालकिणीला भेटून? नाही झालं असेल. आमच्याकडे पण लक्ष द्या थोडं. काही वेळाने अनिल पुढे येत बोलतो. तसं सर्जा आणि नाजूक त्यांचे कान हलवू लागतात. आणि काय रे, मी आलो तेव्हा साधं डोळं उघडून माझ्याकडे बघितलं नाही आणि हिचा नुसता आवाज काय कानावर पडला, ताडकन उभा राहिला दोघं. म्हणजे मालकीने पुढे मालकाची काय इज्जतच नाही राव. अनिल बोलतो आणि इकडे परत सर्जा आणि नाजूक परत मान डोलतात. तशी दामिनी खळखळून हसू लागते आणि तिला हसताना बघून अनिल पण हसू लागतो आणि नाजूक सर्जा पण खुश होतात. नाजूक आणि सर्जाला भेटून अनिल आणि दामिनी रूममध्ये येतात. रूममध्ये येताच दोघांमध्येही चांगली शांतता पसरली होती. बोलायचं खूप काही होतं पण शब्द सापडत नव्हते. दामिनी कधी त्यांच्याकडे बघायची तर कधी तिची नजर चोरून घेत स्वतःच्या घराच्या अंगठ्याकडे बघायची. अनिल मात्र एकटक फक्त तिलाच बघत होता. आज तब्बल 1 वर्षानंतर त्याचं पाखरू त्याच्या समोर उभं होतं. काहीच बदल झाला नव्हता तिच्यात. आजही ती त्याला तिची ती अल्लड निरागस पोरी दामिनी भासत होती. तिचं असं चोरून त्याच्याकडे बघणं आणि नजरेला नजर भिडताच लाजून परत नजर खाली झुकवणं त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती. तिची एक हर अदा तिच्याकडे बघतच अनिल तिच्याकडे पावलं टाकू लागतो. त्याची तिच्याकडे वळणारी पावलं बघून दामिनी मात्र श्वास रोखून धरते. जसा जसा तो जवळ येत होता तिच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. अनिल तिच्या जवळ जाऊन उभा राहतो. 1 मिनिट ना तो काही बोलतो ना काही. दामिनी त्याच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करते पण दुसऱ्या मिनिटाला अनिल तिला मिठी मारतो. दामिनीला तर काही समजत सुद्धा नाही की क्षणात काय झालं. 5-10 सेकंद नंतर तिला त्याच्या मिठीची ऊब मिळताच
ती अधिकच अधिक त्याच्या मिठीत जाण्यासाठी धडपड करू लागते. तिची धडपड समजून घेत अनिल पण तिला जास्तच मिठीत कवटाळून घेतो. अहो, तिचा कंठ दाटून आला होता आता परत. अजून पण श्वास बसत नव्हता की ती खरंच त्याच्या मिठीत आहे. गेले 1 वर्ष ती कशी तरसली होती या मिठीसाठी. कितीतरी वेळा त्याला भेटण्यासाठी ती रात्र रात्र रडत बसली होती. कितीतरी वेळा पाऊल उचलून अगदी अकॅडमीच्या गेटपर्यंत तिचं पाऊल अडखळली होती. अनिल तिच्यासाठी झुरला होता. त्यापेक्षा जास्त ती तडपडली होती त्याच्या मिठीत बुडूक होऊन जाण्यासाठी. मला आता कधी तुमच्यापासून लांब करू नका. जगणं मुश्किल होतं तुमच्यापासून लांब राहून. मला आता तुमच्यापासून दूर नाही राहायचं. असं शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या मिठीत राहायचं आहे मला. नाही करणार ना आता मला तुमच्यापासून लांब कोणी. आता तरी झाली आहे ना मी तुमच्या लायकीची. दामिनी त्याच्या शर्टवर तिच्या बोटांची पकड घट्ट करते आणि हलकी मान वर करून त्याला बोलते. बोलताना पण विचारीचे हुंदके फुटत होते. यावरूनच अनिलला समजलं होतं की 1 वर्ष त्याच्याशिवाय तिने कसं काढलं असेल. तिचे भरलेले डोळे बघून आता अनिल पण खूप हळवा होतो. एक क्षणाचा विलंब न करता तो तसाच तिचा चेहरा स्वतःच्या हाताच्या उंजलीत घेतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. मी तुला यासाठी कलेक्टर नाही बनवलं दामिनी की तू माझ्या लायकीची व्हावी. माझ्यासाठी तू नेहमीच माझ्यासाठी बेस्ट होतीस आणि नेहमी तूच राहशील. तर मला तर ज्याने ज्याने तुला हिणवलं आहे ना त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की माझ्या दामिनीसारखं दुसरं कोणीच नाही. माझी दामिनी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि फक्त माझी आहे. फक्त माझी. अनिल तिला तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलतो. आणि राहिला प्रश्न तुला लांब करण्याचा तर तू माझा जीव आहेस. आता त्या देवाला जरी आपल्याला वेगळं करायचं असेल ना तर त्याला आधी माझे डोळे बंद करावे लागतील कायमसाठी. आणि बोलत असतो की दामिनी पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते. असं अभद्र बोलू नका काहीतरी, नाहीतर मी बोलणार नाही तुमच्याशी कधीच. तर दामिनी नाक फुगवून बसते आणि बोलते. तसंच अनिल गालातच हसतो. आणि तसंच तिच्या नाकावर ओठ टेकवतो आणि दुसऱ्या क्षणी तिला दोन्ही हातांवर उचलून घेतो. तसंच तिच्याकडे बघत तिला बेडवर झोपवतो. अलगद तिच्या गालांवरून हात फिरवतो. तो तिच्या गालांवर ओठ टेकवतो. तसे दामिनीचे डोळे आपोआप बंद होतात. त्याच्या प्रेमाचा रंग दामिनीच्या चेहऱ्यावर चढू लागला होता. जे बघून आता त्याचे श्वास वर खाली होऊन लागले होते. पण नाही, त्याची दामिनी गुलाबाची कळी होती. तिला हळूहळू फुलवणार होता तो. ती मात्र त्याच्या पुढच्या प्रतिसादाची वाट बघत बसली होती. श्वास अगदी कंठात अडकून ती त्याच्या स्पर्शाची वाट बघत होती. पण त्याच्या स्पर्शाची जाणीव न होता त्याचा अगदीच गहिरा आवाज तिच्या कानावर पडतो. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बाळा. अनिल बोलतच तिच्या कानाची पाळी ओठांखाली दाबतो. काय? घशात अडकलेला आवंढा गिळून टाकत दामिनी त्याला विचारते आणि डोळे उघडून त्याच्याकडे बघू लागते. तो अगदीच तिच्या चेहऱ्याच्या जवळ जातो. त्याचे ते वर खाली होणारे श्वास तिला आता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. रोहनच्या लग्ना दिवशी येईन. आता झोप तू. थकली आहेस तू. अनिल तिच्या ओठांवर हलकेच अंगठा फिरवतो आणि तसंच तिला गोल गोल फिरवून घेत स्वतःच्या मिठीत ओढून घेतो. दामिनी पण परत काही न बोलता त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे बंद करून घेते. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.